नमस्कारम. आज आहे दिवस 13 आणि आज आपण बनवतोय पास्ता सॅलड. ही थोडी वेगळी डिश आहे, पण खूपच छान लागते. जसं आपल्या शरीरासाठी एकदम पोषक आहे. व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता तर आपण नेहमीच खातो. पण हा प्रकारचा पास्ता खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. इथे मी एक पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे, एक टोमॅटो, एक काकडी हे सगळं एकदम प्रॉपर कटिंग करून घ्यायचे चौकोनी आकारामध्ये. इथे 60 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याची पण कटिंग तशीच करायची जशी आपण बाकी ह्यांची करतो. इथे मी 7-8 ऑलिव्हज घेतलेत. त्याचे 4 भाग करून घ्यायचेत आपल्याला. ब्रोकोली एक 5 मिनिटं पाण्यात उकळल्यानंतर त्याला एक थंड पाण्यात घालायचे, जेणेकरून त्याचा हिरवा रंग जो आहे तो कायम राहील. ते सुद्धा कटिंग छान करून घ्यायचे. पास्ता सुद्धा तसंच करायचं आपल्याला. पास्ता उकळून झाला की तो थंड पाण्यात घालून नंतर त्याला तेल लावायचं, जेणेकरून तो सुट्टा राहील, चिकटणार नाही एकमेकांना. सॅलड ड्रेसिंग करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काळी मिरी, चवीनुसार मीठ आणि 2 टीस्पून ऑलिव्ह ऑइल घेतलेलं. ते एकदम मस्त छान फेटून घ्यायचे आणि सगळे जे पदार्थ आहेत ते एका बाउलमध्ये घालून ते एकजीव करून घ्यायचे. वरून कोथिंबीर आणि पुदिना घालायचे. हे ब्रोकोलीचे पास्ता आहे का? हा, पास्ता सॅलड. पास्ता सॅलड. हे ब्रोकोली दिसतंय ना माझं. हा, खाऊ? हा ना. खूप छान आहे.